गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हा पहिला चॅप्टर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेमी आणि इंग्लिश मीडियम सायन्स बुक पार्ट 2 ह्यामधून सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. तर ह्या चॅप्टरबद्दल आपण इंट्रोडक्शन घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे इन द इयर 1886 मिस्टर ग्रेगर मेंडेल, जॉन ग्रेगर मेंडेल, ही परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स ऑन हेरिडिटी ऑफ पी प्लांट्स. जॉन ग्रेगर मेंडेल यांनी वाटाण्याच्या झाडावर वेगवेगळे फिजिकल ट्रेट्स ऑब्झर्व करून आणि जनरेशन्समध्ये कोणते कोणते येतात पुढच्या ते ट्रेट्स हे बघून इव्होल्यूशन कसं होतं, हेरिडिटी कशी मेंटेन राहते ह्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये वाटाण्याच्या झाडामधले कोणते ट्रेट्स त्यांनी पाहिलेले फिजिकल ट्रेट्स जे ऑब्झर्वेबल आहेत ते ट्रेट्स होते. वाटाण्याचे 2 प्रकारचे सीड शेप असतात जे त्यांनी सुरुवातीला वापरले, राऊंड शेप्ड अँड रिंकल शेप्ड. अँड पी प्लांट म्हणजेच वाटाण्याच्या झाडाला 2 प्रकारचे झाडं असतात जे पर्पल फ्लॉवर प्रोड्यूस करतात काही झाडं, आणि काही झाडं व्हाईट फ्लॉवर प्रोड्यूस करतात. ह्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे मागच्या लेक्चर्समध्ये. त्यानंतर इन द इयर 1901 मिस्टर ह्युगो डी व्हीस स्टडीड अबाउट म्युटेशन्स. ह्युगो डी व्हीस यांनी म्युटेशन्सबद्दल स्टडी केलेले आहे 1901 मध्ये. त्यांनी म्युटेशन्स कसे होतात त्याबद्दल व्यवस्थित स्टडी केलेली आहे. तर म्युटेशन्स 2 प्रकारचे असतात, अडॅप्टेशन्स आणि इव्होल्यूशन. अडॅप्टेशन्स नावाचे जे म्युटेशन्स होतात हे काही काळ बदल करतात आपल्या शारीरिक रचनेमध्ये किंवा अपीअरन्समध्ये, आणि ते परमनंट राहत नाहीत पुढे जाऊन. पण जे म्युटेशन्स इव्होल्यूशन म्हणून चेंज होतात ते पुढच्या जनरेशन्समध्ये दिसतात आपल्याला. उदाहरण सांगितलं तर अडॅप्टेशनचं, जेव्हा आपण उन्हामध्ये बाहेर निघतो किंवा प्रखर उन्हामध्ये निघतो तेव्हा आपली स्किन जर साधारण उजळ असेल तर ती काळी पडते, पण जेव्हा आपण वापस सावलीमध्ये येतो ती पुन्हा उजळ होते. हे झालं अडॅप्टेशन एक प्रकारचं. पण जर ती स्किन काळीच राहिली आणि पुढच्या जनरेशनमध्ये सगळे जणांना ते काळा रंग इम्पार्ट झाला तर त्याला आपण म्हणू शकतो इव्होल्यूशन झालं, म्हणजे परमनंट म्युटेशन झालं. पण हे स्किन काळी पडणं उन्हामध्ये गेल्यावर आणि वापस आल्यावर उजळ होणं म्हणजेच हे टेम्पररी प्रकारचं कॅरेक्टर आहे, चेंज आहे, जो ह्युगो डी व्हीस यांनी असे अनेक चेंजेस स्टडी केलेले आहेत. तर ह्यांना त्यांनी अडॅप्टेशन्स असं म्हटलेलं आहे. आणि नंतर जेव्हा असे चेंजेस परमनंट होतात, उदाहरण आपण पहिले लिमर होतो, मग माकड झालो, त्यानंतर वानर झालो, वानरानंतर माणूस झालो, म्हणजे हे जे परमनंट चेंजेस होत गेलेत आपल्यामध्ये. आता आपण वापस माकड होत नाहीत लगेच्या लगे सगळ्या अंगानं केस येत नाहीत आपल्याला. आपली शेपूट गळून गेलेली इव्होल्यूशनमध्ये ती वापस शेपूट तयार होते का? एखाद्या मुलांमध्ये ड्यू टू जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी ही शेपूट थोडीफार दिसत असते, पण ही शेपूट आता वापस येत नाही, म्हणजे हा परमनंट चेंज झालेला आहे. म्हणजेच काय आहे, धिस परमनंट चेंज इज कॉल्ड ॲज इव्होल्यूशन, जे ह्युगो डी व्हीस यांनी म्युटेशन्सच्या संदर्भामध्ये स्टडी केलेलं आहे. तर ह्यानंतर ह्युगो डी व्हीस नंतर 1902 मध्ये वॉल्टर आणि सटर यांनी ग्रास हॉपर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. ग्रास हॉपर म्हणजे कोण? आपण नागतोडा म्हणतो, हिरवा किडा असतो बघा, गवतार वगैरे दिसतो, कधी घरामध्ये येतो, वेगवेगळ्या कलरचे असतात हे किडे, आपण ह्यांना नागतोडा म्हणतो. तर ह्याच्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कोण स्टडी केलेलं आहे? ह्याच्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे वॉल्टर आणि सटर यांनी 1902 मध्ये. त्यानंतर 1928 मध्ये ग्रिफिथ यांनी एक्सपेरिमेंट केला की स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाच्या बॅक्टेरियाचं जेनेटिक मटेरियल नेमकं काय आहे, नेमकं काय बदलतं, नेमकं त्याच्यात कोणता असं कंपोनंट आहे जो त्याच्या जनरेशन्समध्ये हेरिडिटी पोहोचवतो, ह्याबद्दल कोण स्टडी केलेली आहे? 1928 मध्ये ही स्टडी केलेली आहे फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी. तर ह्यांनी 2 स्ट्रेन घेतले होते. कोणते होते ते 2 स्ट्रेन? यस स्ट्रेन अँड स्मूथ स्ट्रेन. तर आपण हे बघूया, स्क्रीनवर दिसतील तुम्हाला ते आत्ता. लेट्स सी द स्मूथ स्ट्रेन अँड रफ स्ट्रेन ऑफ बॅक्टेरिया. तर आपण ह्याबद्दल बघूया. हा एक्सपेरिमेंट कोण केलेला आहे? ग्रिफिथ यांनी केलेला आहे, जे की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. सी, हा एक्सपेरिमेंट आहे ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. ह्यांनी कसा केलेला आहे हा एक्सपेरिमेंट बघा बरं. ह्यांनी 2 प्रकारचे बॅक्टेरिया घेतलेले आहेत. कोणते 2 प्रकारचे बॅक्टेरिया घेतलेले आहेत? एक रफ कॉलनी फॉर्म करणारे रफ स्ट्रेन बॅक्टेरिया जे की स्ट्रेप्टोकोकस निमोनेच आहेत, आणि स्मूथ कॉलनी फॉर्म करणारे स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया. काय फरक होता या 2 बॅक्टेरियामध्ये? हे बॅक्टेरिया जे आहेत रफ स्ट्रेनचे, जे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये, ह्यांच्या भोवताल कॅप्सूल नव्हतं, त्याच्यामुळं ह्या बॅक्टेरियाकडून रफ कॉलनी फॉर्म होत होत्या. आणि हा जो दुसरा दिसतोय तुम्हाला आर स्ट्रेनच्या बाजूचा, तो आहे स्मूथ स्ट्रेन रेड कलरमध्ये, ह्याच्या भोवती कॅप्सूल आहे. तर आर स्ट्रेन जो आहे हा पॅथोजेनिक नाही आणि स्मूथ स्ट्रेन जो आहे हा पॅथोजेनिक आहे. म्हणजे जेव्हा रफ स्ट्रेन
चं इन्फेक्शन होतं माऊसला तेव्हा तो बिमार पडत नाही किंवा त्याला त्रास होत नाही, पण जेव्हा स्मूथ स्ट्रेनचं इन्फेक्शन होतं माऊसला तेव्हा त्याला निमोनिया होऊन तो मरू पण शकतो. तर ग्रिफिथ यांनी हे 4 स्टेपमध्ये 4 वेगवेगळे हेल्दी माऊस घेऊन हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्यांनी पहिल्या स्टेपमध्ये ब्ल्यू कलरचं रफ स्ट्रेन जे दाखवलेलं आहे इथं डायग्राममध्ये, त्याचं इंजेक्शन दिलेलं आहे पहिल्या हेल्दी माऊसला, उंदराला. तो उंदीर इन्क्युबेशनसाठी ठेवला त्यांनी 1 दिवस आणि त्यानंतर पाहिलं त्यांनी त्या उंदराला काही झालं का, काहीच नाही, तो जगला. माऊस लिव्स. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे त्यांनी दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या उंदराला रफ स्ट्रेनच्या ऐवजी स्मूथ स्ट्रेनचं इंजेक्शन दिलेलं आहे, जे की व्हिरुलंट स्ट्रेन आहे. हे व्हिरुलंट स्मूथ स्ट्रेन जे आहे ह्याचं इंजेक्शन दिल्यानंतर 1 दिवसाच्या इन्क्युबेशननंतर तो बिमार पडून माऊस मेला. बरोबर, उंदीर मेला, माऊस डाईज. तिसऱ्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इन द थर्ड स्टेप ग्रिफिथ युज्ड हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन. हे जे लाल कलरचं स्मूथ स्ट्रेन आहे ह्याला उकळून गरम करून मारून ह्याचं इंजेक्शन उंदराला दिलेलं आहे. तर हे स्ट्रेन उकळल्यामुळं मरून गेलं, म्हणजे हे काही जिवंत नाही आहे, हे इन्फेक्शन करण्यालायक नाही आहे, म्हणून उंदराला काय झालं, माऊस लिव्स, उंदीर जगला. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा बरं, रफ स्ट्रेन जे आहे हे जिवंत घेतले त्यांनी आणि हेच थर्ड स्टेपचं हीट किल्ड जे आहे स्मूथ स्ट्रेन हे त्यांनी घेतलेलं आहे आणि ह्या दोन्हीचं मिक्सचर ह्यांनी उंदराला दिलेलं आहे. आता इथं यस स्ट्रेन हे किल्ड आहे बरं, उकळून मारलेलं आहे, पण ब्ल्यू कलरचे डॉट जे आहेत हे आर स्ट्रेन जिवंत आहे. ह्या दोन्हीचं मिक्सचर दिल्यावर उंदीर मेलेला आहे, माऊस डाईज. पण हे असं कसं झालं ह्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं, कारण सगळे यस सेल ज्या होत्या या त्यांनी उकळून मारून टाकल्या होत्या आणि ह्या मारून टाकलेल्या यस सेल्स त्यांनी जिवंत ब्ल्यू कलरच्या आर सेल्ससोबत मिक्स केल्या होत्या. पण जेव्हा त्यांनी ह्या उंदरापासून सॅम्पल घेतलं बॅक्टेरियाचं, मेलेल्या उंदरापासून 4th स्टेपमधल्या, त्या सॅम्पलला त्यांनी बॅक्टेरियोलॉजिकल मीडियावर प्लेट केलं. त्यावर दोन्ही कलरच्या कॉलनी त्यांना ऑब्झर्व झाल्या. कोणत्या, रफ कॉलनी आणि स्मूथ कॉलनी. म्हणजे ह्यावरून त्यांना कळालं की काहीतरी असं होतं त्या मेलेल्या यस सेलमध्ये, ज्याला ब्ल्यू सेल्सनं घेऊन ह्या ब्ल्यू सेलसुद्धा कशामध्ये बदलून गेल्या, यस सेलमध्ये. जरी त्या डेड होत्या यस सेल मिक्स केलेल्या ह्यांच्यासोबत तरीसुद्धा. तर ते काय होतं नेमकं हे त्यांना समजलं नाही, म्हणून त्यांनी काय नाव दिलं ह्याला, त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं नाव दिलेलं आहे ह्या गोष्टीला. ओके, तर ह्यानंतर आपण कुठं गेलो पुढे, ॲव्हरी ॲट आल एक्सपेरिमेंट. तर मिस्टर ऑसवाल्ड ॲव्हरी यांनी काय केलेलं आहे, ह्यानंतर एक्सपेरिमेंट सेम रिपीट केलेला आहे. दोन्ही तेच स्ट्रेन घेतलेत त्यांनी, कोणते, स्मूथ स्ट्रेन आणि आर स्ट्रेन. वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या एन्झाईमसोबत त्यांनी मिक्स केलेलं आहे. जेव्हा DNA डिस्ट्रॉय होतो तेव्हा आर सेल यस सेलमध्ये बदलत नाहीत, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे 1944 मध्ये. तो एक्सपेरिमेंट आपण काय म्हणून ओळखतो, 1944 ॲव्हरी ॲट आल एक्सपेरिमेंट, जो की जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी कमेंटमध्ये त्याची लिंक देऊन टाकेल नंतर. आपण आता पुढे जाऊया. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ DNA अँड इट्स इम्पॉर्टन्स. तर ह्यामध्ये आपण DNAचं स्ट्रक्चर बघताना DNA बद्दल बरीचशी माहिती पाहिलेली आहे, जी की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ही कोणती माहिती पाहिली आपण सांगा बरं. DNA मध्ये 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस असतात. कोणते कोणते असतात ते 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस, थायमिन असतो, सायटोसिन असतो, ॲडेनाईन असतो आणि ग्वानिन असतो. तर ह्यामध्ये ग्वानिन आणि ॲडेनाईन हे डबल रिंग स्ट्रक्चर्स असतात, ज्यांना आपण काय म्हणतो, प्युरिन्स. ग्वानिन and adenine, these two double ring structures are known as purines, while cytosine and thymine single ring structures are known as pyrimidines. तर DNA कसा असतो, इट इज इन हेलिकल फॉर्म ट्विस्टेड लॅडर स्ट्रक्चर. एखादी जेव्हा बांबूची सीडी असते त्याला जेव्हा आपण पिळतो त्याच्या दोन्ही भागाला धरून, पिळल्यावर जशी दिसते एखादी सीडी बांबूची, त्या प्रकारचं हे स्ट्रक्चर दिसतं. ह्याला म्हणतात ट्विस्टेड लॅडर स्ट्रक्चर, जे की 1953 मध्ये प्रिव्हियस सायंटिस्टच्या डाटाची मदत घेऊन मिस्टर वॉटसन आणि क्रिक यांनी प्रसिद्ध केलं जगामध्ये सायन्स जर्नल्समध्ये. तर ह्याला आपण काय म्हणतो, डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA डिस्कवर्ड बाय मिस्टर वॉटसन अँड क्रिक इन द इयर 1953. या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, 2 स्टँड्स दिसत आहेत तुम्हाला. हे 2 स्टँड्स अपोजिट अँटी पॅरलल फॅशनमध्ये रन होतात. एका साईडला जर 5 प्राईम एंड असेल तर दुसऱ्या साईडला 3 प्राईम एंड असतो आणि तसंच दुसऱ्या एंड्सला सुद्धा असतं. समजा इथं 3 प्राईम एंड असेल तर इथे 5 प्राईम एंड असतो. 5 प्राईम एंडला नेहमी फॉस्फेट प्रेझेंट असतो आणि 3 प्राईम एंडला नेहमी हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो. ह्याबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे.
त्यानंतर आपण RNA बद्दल सुद्धा पाहिलेलं आहे. DNA ची लेंथ, विड्थ सगळं आपण पाहिलेलं आहे. तरीही जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर मी दाखवतो जे आपण लेक्चर्स घेतलेले आहेत मागचे. तर ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे स्ट्रक्चर्स ऑफ DNA. त्यामध्ये कसं कसं पाहिले आपण स्ट्रक्चर ऑफ DNA हे असल्या प्रकारचं पाहिलेलं आहे. आपण पहिले क्रोमोझोमपासून सुरुवात केली होती. तर हे आहे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, बरोबर. तर ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिल्यात. कोणत्या कोणत्या त्या गोष्टी आहेत बघा बरं, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आपण पाहिलेलं आहे की क्रोमोझोम हे एक्स शेपमध्ये असतं. एक्स शेपमध्ये असताना जेव्हा छोटा आर्म असतो त्या छोट्या आर्मला आपण पी आर्म म्हणतो, सेंटरला सेंट्रोमियर म्हणतो आणि लॉंग आर्म जो असतो त्याला क्यू आर्म म्हणतो, बरोबर. हे स्ट्रक्चर आहे क्रोमोझोमचं. क्रोमोझोमला जेव्हा तुम्ही अनवाइंड करता तेव्हा तुम्हाला काय भेटतं, क्रोमॅटिन फायबर. हे जे आहे लॉंग फायबर, जेव्हा क्रोमोझोममधून तुम्ही एक धागा काढता बाहेर, ह्याला काय म्हणतो आपण, क्रोमॅटिन फायबर म्हणतो. दिस फायबर व्हेन यू अनवाइंड फ्रॉम क्रोमोझोम इट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन फायबर. व्हेन यू फर्दर अनवाइंड द क्रोमॅटिन फायबर इट फॉर्म्स अ सोलेनॉइड मॉडेल स्ट्रक्चर. जेव्हा तुम्ही ह्याला फर्दर अनवाइंड करता, अजून अनवाइंड करता, तेव्हा 6 न्यूक्लिओझोम बीड्सचं रिंग स्ट्रक्चर असलेलं एक फायबर भेटतं. त्याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड मॉडेल. हे सोलेनॉइड मॉडेल आहे इथलं, ओके. सोलेनॉइड मॉडेलमधली एक एक बीड तुम्ही जेव्हा उघडता ना, त्या एका एका बीडला काय म्हणतात, न्यूक्लिओझोम म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लिओझोम स्ट्रक्चर म्हणतात, ओके. तर हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि ह्या न्यूक्लिओझोमला तुम्ही जेव्हा अनवाइंड करता अजून, तेव्हा त्यामधून जो धागा निघतो तो काय असतो, DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे किती बेसेस असतात DNA मध्ये, कसे बेसेस असतात. तर हे आहेत बेसेस DNA मधले, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत आत्ता, ओके. तर हे बेसेस आपण पाहिलेले आहेत DNA मधले. कोणते असतात सांगा बरं DNA मध्ये बेसेस, करेक्ट. ॲडेनाईन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन हे DNA मधले बेसेस आहेत. फक्त फरक काय आहे, DNA मधला एक बेस बदलतो RNA जेव्हा बनतो. त्या RNA मध्ये थायमिनच्या जागी काय असतो, युरॅसिल असतो. इन्स्टेड ऑफ थायमिन इन RNA युरॅसिल इज प्रेझेंट. तुम्ही ह्या व्हिडिओला पॉज करून हे स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊ शकता. कोणते कोणते स्ट्रक्चर्स आहेत सांगा बरं. ॲडेनाईन, ग्वानिन हे प्युरिन्स आहेत आणि थायमिन आणि सायटोसिन हे पिरिमिडिन्स आहेत. कोणामधले, हे 4 गोष्टी कोणामधले आहेत सांगा बरं, ह्या DNA मधल्या आहेत. आणि ही एक गोष्ट जी की थायमिनला रिप्लेस करते, कशामध्ये, RNA मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, युरॅसिल म्हणतो. काय फरक आहे सांगा बरं थायमिन आणि युरॅसिलमध्ये. फक्त एकच फरक आहे, हा जो 5व्या पोझिशनचा CH3 ग्रुप आहे हा नसतो युरॅसिलमध्ये, एवढाच फरक आहे. ह्या जागी हायड्रोजन असतो फक्त, बरोबर. मग RNA मध्ये कोण कोण असतात, RNA मध्ये हे 4 नायट्रोजनस बेसेस असतात. ॲडेनाईन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन हे 4 कोणामध्ये असतात बेसेस, RNA मध्ये असतात. तर आपण हे स्ट्रक्चरसुद्धा पाहिलेलं आहे. त्यानंतर विड्थ, लेंथ DNA ची पाहिलेली आहे आपण, बरोबर. तर विड्थ किती आहे, लेंथ किती आहे हे सुद्धा आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे RNAच्या स्ट्रक्चरमध्ये. तर हे अशा प्रकारचं आहे, ओके. किती असते विड्थ सांगा बरं DNA ची. द नॉर्मल DNA ऑफ ह्युमन्स अँड मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स इज ऑफ B टाईप. ह्या B टाईप DNA ची विड्थ असते 20 अँगस्ट्रॉम. ही विड्थ किती असते, 20 अँगस्ट्रॉम असते. एक टर्न जो असतो DNAचा, दिस वन टर्न ऑफ DNA इज 34 अँगस्ट्रॉम इन लेंथ, ओके. आणि एका टर्नमध्ये किती बेस पेअर्स असतात DNAच्या, इन वन टर्न देर आर 10 बेस पेअर्स. म्हणजेच जर तुम्ही सिंगल बेस कॅल्क्युलेट केलं तर एका टर्नमध्ये, हा एवढा एक टर्न आहे बघा, इथून मी माऊसनं दाखवतो कर्सरनं, हा एवढ्या एका टर्नमध्ये काय असतात, 10 बेस पेअर्स म्हणजे 20 बेसेस. म्हणजेच जर एक टर्न 34 अँगस्ट्रॉमचा आहे, 34 अँगस्ट्रॉमचा आहे, तर एक बेस पेअर कितीचे असेल, 34/10. मीन्स एक बेस पेअर किती ऑक्युपाय करते स्पेस, 3.4 अँगस्ट्रॉम एवढी स्पेस ऑक्युपाय करते. तर हे स्टँड जे दिसतंय तुम्हाला, ह्या स्टँडमध्ये ॲक्च्युअली जे रेड कलरचा पार्ट दिसतोय तो आहे थायमिन, येलो कलरचा पार्ट दिसतोय तो आहे ॲडेनाईन, त्यानंतर ब्ल्यू कलरचा पार्ट जो दिसतोय तो आहे सायटोसिन आणि ग्रीन कलरचा जो पार्ट दिसतो तो आहे ग्वानिन. म्हणजे जेव्हा इथं पेअरिंग दाखवलेली आहे बेस पेअर म्हणून, ही कोणती बेस पेअरिंग आहे बघा बरं, ग्रीन इज पेअरिंग विथ ब्लू, मीन्स ग्रीन इज पेअरिंग विथ ब्लू मीन्स ग्वानिन इज पेअरिंग विथ सायटोसिन. तर ग्वानिन आणि सायटोसिन ह्याची पेअरिंग होते. ग्वानिन हा प्युरिन आहे, सायटोसिन हा पिरिमिडिन आहे. 3 हायड्रोजन बॉन्डने ह्याची पेअरिंग होते, जे की मी पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्याबद्दल डिटेल्ड माहिती दिलेली आहे.
त्यानंतर आपण RNA बद्दलही बोललो. मोस्ट ऑफ द टाइम्स DNA इज डबल स्टँडर्ड वाईल मोस्ट ऑफ द टाइम्स RNA RNA आहे RNA इज सिंगल स्टँडर्ड. काय फरक आहे तेही सांगितलेलं आहे मी तुम्हाला. DNA आणि RNA मध्ये काय फरक आहे सांगा बरं मित्रांनो. DNA आणि RNA मध्ये फक्त बेसिक एक फरक आहे. ॲडेनाईन जो थायमिन सोबत पेअर करतो DNA मध्ये, हा ॲडेनाईन इकडे युरॅसिल सोबत पेअर करतो. थायमिनच्या जागी काय असतं इथं, युरॅसिल असतं, बरोबर. तर युरॅसिल आणि थायमिन मधला फरक सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि दुसरा जो मेन फरक आहे तो काय आहे, DNA मध्ये डीऑक्सीरायबोज शुगर असते, फॉस्फेट ग्रुप असतो आणि एक नायट्रोजनस बेस ATGC पैकी एक असतो न्यूक्लिओटाइडमध्ये DNAच्या. तर RNA मध्ये काय असतं, रायबोज शुगर असते, एक नायट्रोजनस बेस असतो, सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनाईन किंवा युरॅसिल आणि फॉस्फेट ग्रुप असतो. RNA मोस्टली कसा असतो, सिंगल स्टँडर्ड असतो. RNA इज जनरली फाउंड इन सायटोप्लाझम प्रोड्युस्ड इनसाइड द न्यूक्लियस. देन व्हॉट अबाउट DNA? DNA इज मोस्टली फाउंड इनसाइड द न्यूक्लियस ओनली. हाऊ धिस RNA इज फॉर्म्ड? RNA कसा बनतो, DNAची कॉपी होऊन सिंगल स्टँडमध्ये त्यामध्ये युरॅसिल बेस ॲड करून थायमिनच्या जागी कोण बनतो, RNA बनतो. हे आपण सेंट्रल डॉग्मा ऑफ लाईफमध्ये पाहिलेलं आहे. DNA मेक्स कॉपीज ऑफ इटसेल्फ, that is known as replication, and from DNA various kinds of RNAs are formed. How many kinds of RNAs? 3 kinds of RNAs: rRNA, mRNA and tRNA. rRNA म्हणजे कोणता, रायबोझोम मध्ये जो असतो RNA त्याला आपण rRNA म्हणतो, रायबोझोमल RNA. mRNA कोणता, मेसेंजर RNA जो न्यूक्लियसमधून बाहेर येतो आणि त्यापासून प्रोटीन बनतं, तो कोणता, mRNA, मेसेंजर RNA. आणि तिसरा RNA कोणता, tRNA, ट्रान्सफर RNA. हा ट्रान्सफर RNA रायबोझोमल RNA mRNA ची मदत करून अमायनो ॲसिड्स घेऊन जातो प्रोटीन सिंथेसिसच्या साईटपर्यंत सायटोप्लाझममध्ये. आणि जर युकॅरियोटिक सेल असेल तर कुठे सांगा बरं, रायबोझोम्स कुठे असतात, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर. इथे हा mRNA जातो आणि तिथल्या रायबोझोमल RNAला बाइंड होतो रायबोझोममध्ये आणि तिथे tRNA अमायनो ॲसिड घेऊन येतो प्रोटीन सिंथेसिससाठी. ओके, तर ह्या गोष्टी पाहिल्यात आपण. आता बघूया किती वेगवेगळे प्रकार आहेत. कशाचे प्रकार, DNAचे आणि RNAचे. हे आहेत DNAचे प्रकार, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. दीज आर द टाइप्स ऑफ DNA. बघा बरं किती प्रकारचे DNA जे वेल नोन आहेत आपल्याला. ADNA आहे, BDNA आहे, ZDNA आहे, CDNA आहे आणि DDNA आहे. तर तुम्ही बघू शकता ह्यांच्या टर्नमध्ये, ह्यांच्या नंबर ऑफ बेसेसमध्ये पर टर्न, ह्यांची विड्थ, लेंथ प्रत्येक टर्नची ही वेगवेगळी असते. तर मोस्टली जेव्हा हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आणि लो वॉटर कंटेंट असतं तेव्हा B, C आणि D DNA बनतात ADNA सहित. जेव्हा वॉटर कंटेंट नॉर्मल असतं तेव्हा मोस्टली BDNA फॉर्म असतो DNAचा आपल्या. पण एकदम कमी होतं आणि सॉल्ट आयन ॲक्युम्युलेट होतात सेल्समध्ये. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये जर पाणी कमी होतं सेलमध्ये आणि न्यूक्लियसमधले पाणी कमी होतं तर हा B फॉर्म सोडून बाकीचे 3 फॉर्म बनतात, A, C आणि D. ZDNAचा फॉर्म थोडासा विचित्र आहे. ZDNA मध्ये लेफ्ट हँडेड हेलिक्स आहे. BDNA, ADNA, CDNA मोस्टली हे राईट हँडेड असतात. ZDNA लेफ्ट हँडेड टर्न्स आहेत, रोटेशन्स आहेत. हा फरक आहे. ह्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला आता 10th लेवलला नाही आहे, पण तरीही तुम्हाला दाखवलं आहे. आता आपण बघूया टाईप्स ऑफ RNA. हे बघा किती प्रकारचे RNA आहेत जे की आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत पहिलेच्या 2 व्हिडिओ लेक्चर्समध्ये. किती प्रकारचे RNA बघा बरं. टाईप्स ऑफ RNA आर द 3 मेन टाइप्स: मेसेंजर RNA, रायबोझोमल RNA अँड ट्रान्सफर RNA. मी पहिल्या 2 लेक्चर्समध्ये अजून तुम्हाला हे गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या होत्या माहिती आहे ना तुम्हाला, की प्रोकॅरियोट्समध्ये कोणतं एन्झाईम बनवतं DNA पासून RNA पॉलिमरेज, जे की एकच सिंगल RNA पॉलिमरेज असतं जे मेसेंजर RNA पण बनवतं, रायबोझोमल RNA पण बनवतं, ट्रान्सफर RNA पण बनवतं. हे जे आहे RNA पॉलिमरेज प्रोकॅरियोटचं सिंगल RNA पॉलिमरेज 3ही प्रकारचे RNA बनवतं. पण युकॅरियोट्समध्ये हे 3ही प्रकारचे RNA 3 वेगवेगळ्या RNA पॉलिमरेजकडून बनवले जातात. कोणते ते 3 वेगवेगळे RNA पॉलिमरेज? RNA पॉलिमरेज 1 जे आहे ते कोण बनवतं? रायबोझोमल RNA बनवतं ते. आणि RNA पॉलिमरेज 2 जे आहे ते कोणता RNA बनवतं? मेसेंजर RNA. RNA पॉलिमरेज 3 जे आहे ते कोणता RNA बनवतं? ट्रान्सफर RNA बनवतं. ओके, तर अशा प्रकारे 3 वेगवेगळे RNA पॉलिमरेज युकॅरियोट्समध्ये वेगवेगळे RNA बनवतात. तर आपण पुढे जाऊया. आता आपण DNAचे टाईप्स जे आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. बघा बरं
किती फॉर्मचे DNA जास्त करून स्टडी करण्यात येणारे बी, ए आणि झेड. नॉर्मली कोणता असतो आपला फॉर्म? सगळ्या 99% ऑर्गॅनिझममध्ये नॉर्मल कंडिशन्समध्ये बॉडीच्या हा असतो बी फॉर्म DNA. तर त्याच्यामध्ये हेलिकल सेन्स कसा आहे, म्हणजे रोटेशन, 2 स्ट्रँड कसे रोटेट होतात, राईट हँडेड रोटेशन आहे, त्यालाच हेलिकल सेन्स म्हणतात. ए फॉर्म DNA सुद्धा राईट हँडेड रोटेशन आहे. झेड फॉर्म DNA कसा आहे, लेफ्ट हँडेड रोटेशन आहे. ओके, मेजर ग्रूव आहे का? आहे. बी फॉर्म DNA पण मध्ये पण मेजर ग्रूव आहे, ए फॉर्म DNA मध्ये पण मेजर ग्रूव आहे आणि झेड फॉर्म DNA मध्ये हा ॲब्सेंट आहे. ओके, त्यानंतर बेस पेअर्स पर टर्न बी फॉर्ममध्ये 10.5 येतात, पण जनरली 10 कन्सिडर करतो आपण, कारण 0.5ला पूर्ण बेस पेअर नाही म्हणता येत. ओके, म्हणून 10 असतात बेस पेअर्स बी फॉर्म DNA मध्ये एका टर्नमध्ये. त्यानंतर ए फॉर्म DNA मध्ये किती असतात? 11. आणि झेड फॉर्म DNA मध्ये एका टर्नमध्ये किती बेस पेअर्स असतात? 12 बेस पेअर्स असतात. ग्लायकोसिल बॉन्ड कन्फॉर्मेशन कसं असतं? अँटी असतं इथं बी फॉर्ममध्ये, ए फॉर्ममध्ये सुद्धा अँटी असतं आणि झेड फॉर्ममध्ये सुद्धा अँटी असतं, बट कधी कधी सिनॉनिम असतं. ओके, मीन्स फॉर पिरिमिडिन्स इट इज अँटी अँड फॉर प्युरिन्स इट इज सिन. देन हेलिक्स राईज पर बेस पेअर्स म्हणजे एक बेस पेअर किती स्पेस ऑक्युपाय करते? आता उदाहरणार्थ बी फॉर्म DNA मध्ये 34 अँगस्ट्रॉमचा एक टर्न आहे. 34 अँगस्ट्रॉमच्या एका टर्नमध्ये 10 बेस पेअर्स, म्हणजे 34 भागिले 10 तुम्हाला एका बेस पेअर्सचा राईज भेटतो, किंवा एका बेस पेअरची स्पेस किती आहे ती? 3.4 अँगस्ट्रॉम. तशीच इथे किती आहे? 2.6 अँगस्ट्रॉम. तुम्हाला ह्या 2.6 अँगस्ट्रॉम पर बेस पेअर राईजवरून तुम्हाला 11 बेस पेअर्सशी मल्टिप्लाय केलं तर पर टर्न किती बेस पेअर्स आहेत हे कळून जातं तुम्हाला. ओके, त्यानंतर हेच हेलिक्स राईज किंवा एक बेस पेअर किती स्पेस घेते? झेड DNA मध्ये 3.7 अँगस्ट्रॉम घेते. बरोबर. बेस टिल्ट किती आहे बी फॉर्ममध्ये? 6 डिग्री, ए फॉर्ममध्ये 20 डिग्री आणि झेड फॉर्ममध्ये 7 डिग्री आहे. तसंच हे स्ट्रक्चरसुद्धा दाखवलेलं आहे बघा. हे असं ट्विस्टेड लॅडर स्ट्रक्चर कोणामध्ये असतं? बी फॉर्ममध्ये. थोडंसं विचित्र, अजून जास्त ट्विस्टेड ए फॉर्ममध्ये असतं आणि अतिशय विचित्र झिगझॅग टाईप कोणत्या DNA मध्ये असतं? झेड फॉर्ममध्ये असतं. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण कुठं जम्पअप केलेलं आहे? वेगवेगळे स्ट्रक्चर्स हे DNA मध्ये ॲक्च्युली कसे कंबाईन होतात ह्याकडे आपण पाहिलेलं आहे. तर हे आपण DNAचं स्ट्रक्चर एकदम डिटेल बघूया. नेमकं DNA मध्ये कशा गोष्टी एकमेकासोबत जोडलेल्या असतात हे समजून घेण्यासाठी. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे कशा जोडल्या जात आहेत बघा बरं. ह्या सगळ्या गोष्टी नीट बघा. हे बघा, इथे ग्वानिन आहे, हे DG मीन्स ग्वानिन जो एक प्युरिन आहे, कोणासोबत पेअर करतोय? DC मीन्स सायटोसिन सोबत पेअर करतोय. किती हायड्रोजन बॉन्डनं पेअर करतोय बघा बरं? 1, 2 आणि 3 हायड्रोजन बॉन्डनं हा पेअर करतोय, राईट. सो ग्वानिन इज पेअरिंग विथ सायटोसिन इन दिस डबल फॉर्म ऑफ DNA स्ट्रक्चर विथ द हेल्प ऑफ 3 हायड्रोजन बॉन्ड्स. ह्याची बॉन्ड लेंथ सुद्धा सांगितलेली मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. किती आहे सांगा बरं ह्याची बॉन्ड लेंथ? The bond length of upper bond of guanine is 2.8, middle bond is 3 and the lower bond is 2.8 angstrom units. ओके, तसंच जेव्हा इथे ॲडेनाइन आणि थायमिन असेल तर त्याची अप्पर बॉन्ड लेंथ किती असेल? अप्पर बॉन्ड लेंथ 2.8 अँगस्ट्रॉम आणि लोअर बॉन्डची बॉन्ड लेंथ किती असेल? 3 अँगस्ट्रॉम. कारण ॲडेनाइन आणि थायमिनमध्ये किती बॉन्ड्स आहेत? 2 हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. बरोबर. तर हे बेसेस कसे एकमेकासोबत हायड्रोजन बॉन्डिंग करतात हे आपण इथं पाहिलेलं आहे. बरोबर. तर हे बेसेस नेमके रायबोज शुगर सोबत कसे अटॅच असतात? तर ह्या ज्या पार्टला जे स्ट्रँड्स आहेत ह्या पार्टला आपण जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे ह्याला म्हणतात DNAचा बॅकबोन. काय नाव आहे माहिती आहे का तुम्हाला ह्याला? धिस बॅकबोन इज नोन ॲज शुगर फॉस्फेट बॅकबोन. काय म्हणतात त्याला? शुगर फॉस्फेट बॅकबोन. तर ह्या शुगर फॉस्फेट बॅकबोनमध्ये कशा अटॅच होतात शुगर बघा बरं. ही शुगर जी आहे हे स्ट्रक्चर DNAचं आहे, डबल स्टँडर्ड आहे. ह्यामध्ये शुगर जी आहे ही ब्ल्यू कलरची ही आहे डिऑक्सी रायबोज शुगर. कशी डिऑक्सी? ह्या सेकंड पोझिशनला इथं H आणि खाली पण H असतो, एक ऑक्सिजन नसतो, म्हणून ह्याला 2 डिऑक्सी रायबोज असं म्हणतात. आणि ह्याच्याच 5व्या कार्बनला जो की रिंगच्या बाहेर आहे, हे दिसतं का? हे बाहेर इथं त्यांनी अँगल दाखवले. ह्या अँगलला रिंगच्या बाहेरचा आउट ऑफ द रिंग कार्बन असतो, हा 5वा कार्बन असतो. ह्या 5व्या कार्बनला कोणता ग्रुप आहे बघा बरं? हा फॉस्फेट ग्रुप, जो जनरली 3 हायड्रोजन सुद्धा असतात त्याच्यामध्ये, H3PO4 फॉर्ममध्ये असतो. तर हा
5th एंडला असतो, 5व्या कार्बनला. म्हणून जेव्हा DNA एंड 5व्या साईडनं कट असतो त्याला 5 प्राईम फॉस्फेट असं म्हणतात. पण जेव्हा 3 प्राईमला आपण हायड्रॉक्सिल ग्रुप दाखवतो तेव्हा हा तिसऱ्या शुगरच्या कार्बनचा, डिऑक्सिरायबोजचा तिसऱ्या कार्बनला OH ग्रुपचा हा ऑक्सिजन असतो. कोणत्या ग्रुपचा? OH ग्रुपचा ऑक्सिजन असतो. म्हणून आपण याला काय म्हणतो? ह्या कट एंडला 3 प्राईमच्या 3 प्राईम OH एंड असं म्हणतो आपण. काय म्हणतो? 3 प्राईम OH एंड असं म्हणतो. ओके. तर हे ॲक्च्युली DNAचं स्ट्रक्चर असं असतं आणि हे ट्विस्टेड असतं, हेलिकल फॉर्ममध्ये असतं. तर जेव्हा एक स्टँड 5 प्राईम टू 3 प्राईम रन होतं ना असं, तसंच त्याच्या अपोजिटचं स्टँड कसं रन होतं? 3 to 5 रन होतं. म्हणजेच इकडे रायबोज शुगर उलट्या फॅशनमध्ये, एकदम उलट्या स्ट्रक्चरमध्ये खालीपर्यंत येतात. बघा, इकडे 5 प्राईम आहे तर इकडे 3 प्राईम आहे आणि सगळे ट्विस्टेड स्ट्रक्चर आहेत. इकडे शुगर अशी आहे, ऑक्सिजन रिंगचा वर आहे तर इथं रिंग ऑक्सिजन खाली आहे. कोणामध्ये? डिऑक्सिरायबोज शुगरमध्ये. ओके. म्हणून 5 प्राईमला फॉस्फेट म्हणतात कारण 5व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप असतो आणि तिसऱ्या कार्बनला शुगरच्या कोण असतो? हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. म्हणून त्याला 3 प्राईम OH ग्रुप असं म्हटलं जातं. तर आपण पुढे वळूया. आपण रेप्लिकेशन ऑफ DNA सुरू केलं होतं, पण तत्पश्चात आपण काय करूया? काही RNAचे स्ट्रक्चर बघूया. तर हे एक आहे ट्रान्सफर RNAचं स्ट्रक्चर, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कसं आहे बघा बरं हे स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये लूप्स आहेत वेगवेगळे. कोणते कोणते लूप आहेत बघा बरं. एक लूप आहे अँटीकोडॉन लूप, दुसरा लूप आहे डायहायड्रोयुरिडिन लूप म्हणतात, त्याला DHU लूप म्हणतात. आणि तिसरा आहे T5C लूप. ह्याला काय म्हणतात? T5C, ह्याला DHU आणि ह्याला अँटीकोडॉन. हे अशा प्रकारचे 3 लूप असतात आणि एक आर्म असतो, ह्याला व्हॅरिएबल